सोडा मला सोडा. टकलू हैवान म्हणतात मला. चल 10 लाख रुपयाचा हप्ता काढ. देते देते. देते देते अरे काय बाय आहेस का देते देते म्हणतोय. सरदार तो आत्ताच मराठी शिकलाय त्यामुळे व्याकरण चुकतंय जरा त्याचं. हा चुकलं तर पण मराठीतच बोलायचं. मी काय म्हणते माझ्याकडे 10 लाख कॅश नसते त्या बदल्यात मी 10 तोळ्याचं सोन्याचं बिस्किट देते. नका मला बँकेचा हप्ता भरायचा आहे. 10 लाख रुपये दे. सरदार 10 तोळ्याचं सोन्याचं बिस्किट विकलं की 15 लाख रुपये येते ती. तुम्ही बिस्किटच घ्या. चांगली आयडिया. बर चाल बिस्किट दे सोन्याचं. अरे घ्या. मी येते. हा जा. बघितलं का माझा दिमाग. 10 लाखाच्या जागी 15 लाख रुपयाची जुळणी केली. तुमचा कुठला दिमाग. मी सांगितलं म्हणून तुम्ही बिस्किट घेतलं सर. माझी आयडिया होती. कोणाची होती. तुमची सरदार. सरदार बिस्किट बघूया जरा कसलं आहे. हे बघ पार्लेजीनं सोन्याचं बिस्किट काढलं का काय सरदार बघू जरा. अहो सरदार हे सोन्याचं बिस्किट नाही पार्लेजी आहे. माकडा तुझं ऐकून मी सोन्याचं बिस्किट घेतलं. आता तर म्हणाला असा तुमची आयडिया आहे म्हणून. गावात त्या सोन्यात कुठे पळाला बघा. चला आईच्या गावात येऊ टकलो आहे याच्या आधी मला गाव सोडून गेले पाहिजे. जाते मी. सरदार सोनाराच घरी इकडंच आहे. कोणाला तरी विचारूया. ए म्हाताऱ्या काय रे टकल्या. टकलो हैवान म्हणतात मला. माफ करा टकलो हैवान. सरदार मन सरदार. माफ करा सरदार. हा चिंगळी सोनाराचं घर कुठं आहे. तिकडे या. ए पोरा ऐक की काय कंगो असला तर की भांग वाढा केसेस काढली ती. अरे तू तर टकला तुझ्याकडे कुठला कंगवा. म्हाताऱ्या तुझ्या तर सगळं आवरलंय जातो आता घर सोडून. कुठे जाशील आता. टकलो हैवान. पप्पा चला आवरले माझं. हे कोण आहे. मामा माझी पोरगी. हाय. हाय होय आयुष्यात पहिल्यांदा सरदारवर कुठली तरी पोरगी बोलली असेल. वाव नाईस हेअरस्टाईल. काय म्हणली रे. तुझं तोंड माकडागत आहे. काय पोरे काय म्हणलीस मला. हो नाईस हेअरस्टाईल म्हणजे तुमची केसांची स्टाईल छान आहे म्हणलं. खरंच मी. हो थँक्यू. मी डोक्याला हात लावून बघू एकदा. लाव की त्यात काय. भाई मजा आया. वाव कसलं छान वाटतंय. आपण इथनं सोनाराकडनं पैसे वसूल करायला आलोय. अरे तू गप्पी कवा नाही एखादी पोरगी माझ्या बरोबर बोलायला लागले. मी त्याला आवडले भगवाना त्याला होती कडे. टकलो सरदार माझ्याकडे खरंच पैसे नाहीत हो. ठीक आहे तू देऊ नको पैसे. माफ केलं तुझा पैसे. हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. म्हणजे काय बोलते. म्हणजे मी बोलते की तुझं आयुष्यभरासाठी पैसे माफ केलाय. हप्ता देऊ नको मला. फक्त माझ्यावर लगीन कर. म्हणजे हिला सांग माझ्यावर लगीन कर. हे बघा मला इतक्या तिचं लगीन करायचं नाही हो. हा तुला मी पसंत आहे काय. इश मला पसंत आहे. अरे हिला पसंत आहे तू का नाही म्हणतोयस. बरं ठीक आहे आता तुम्हाला पसंत आहे म्हटलं मी तरी काय बोलणार. पुढच्याच महिन्यात लग्न करून देऊया. हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. इन्स्पेक्टर लागला का नाही टकलो हैवानचा पत्ता. साहेब मागच्या 15 दिवसात टकलो हैवानचा काय आता पता नाही. त्यानं एक पण चोरी केलेला नाही मारामारी केलेला नाही. मला वाटतंय टकलो हैवान संपला. अगं 15 दिवस झाला नुसताच डोसक्यावर हात फिरवत्या. दुसरं काहीतरी कर. काय करू. अगं बोल माझ्यावर. आपलं लगीन ठरलंय त्याच्याबद्दल बोल. लग्नात डॉल्बी सांगायचा का बँजो सांगायचा त्याबद्दल बोल. घोडा सांगायचा का ती बोल. नाही 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 नाही. या डॉक्टर या. मेनू बाळा कशी आहेस आता. ए डॉक्टर मला काय झालंय. काळजी करू नको आता मी आलोय का नाही. सासरी बुवा काय डॉक्टर कशाला बोलवलाय. टकलं जावाई तुम्हाला काय तर सांगायचं राहिलं. काय मीनूला गोळ्या चावलाय तिचा मेंदू काम करत नाही. हा एवढंच मेंदू काम कर. मेंदू काम करत नाही. हे गपकी बाई. मी नाही जा. अरे सोनारा या आधी सांगायला काय झालेलं तुला.
तुम्हाला आधीच सांगितलेलं मला हिचं इतक्यात लग्न करायचं नाही म्हणून. अरे तसं बोलायच्या जागी हिचा मेंदू काम करत नाही, गोळ्या चालू आहे, तसं बोलायला काय झाले रे तुला? सरदार काय झालं? अरे ही मीडिया याला मेंदूला गोळ्या चालू आहे त्या. म्हणूनच सरदारला होय म्हणाले, नाहीतर एखादी चांगली पोरगी लगीन करायला तयार होऊन घ्या टाकली या बरं. ए, नाव आहे का नु माझी चेष्टा करता काय? डॉक्टर परवा दिवशी लग्न आहे, चांगल्या वयात यावेळी. ए, कुठलं लगीन? मला नाही लगीन करायचं. अहो सरदार माझ्या हप्ता त्याला पैसे नाही ती म्हणून पुरगी घ्या. तुझा हप्ता बी नको आणि तुझी पोरगी बी नको. ए चला रे. ए थांब ना. ए होते कडे बाई. थांब टाकल्या भांग पडते. ओय टाकू. साहेब टकलो आहे वाणी इथंच कुठतर आहे बघा. खबर पक्की आहे का? 100% या तिथं दडून बसूया. तिथं नको साहेब, मला वाटतं टकलो आहे वाणी इकडे येणार आहे, इथं बसूया. बर ठीक आहे ऐकतो तुझं यावेळी, पण जर टकलो आहे आणि इकडं नाही आला तर तुम्ही आलाच बघ. कवा नाही ती एक पोरगी पटली पण ती बी वेडी निघाली. सरदार असू दे, दुसरी मिळेल, रडू नका तुम्ही. आईच्या गावात मुंज कुठं आलं इथं? मला वाटतं आपण इथं असल्याची कोणतरी खबर दिली असणार आहे. कोण आहे तो गद्दार जो माझ्या तीक्ष्ण नजरेतनं वाचलाय? सरदार तुम्ही माझ्यावर शक घेताय. तुझ्याकडे परत बघतो, आधी इथनं जायचा रस्ता बघूया, वाटत पोलीस आहे ते. सरदार आपण दुसऱ्या रस्त्यानं पडायला जाऊया, चला या माझ्या मागणं. हा दाखव रस्ता. माकडा अजून कस काय आला टकलो हैवान? तुला कोणतरी खोटी बातमी दिली असेल. साहेब तिकडं कसला तरी आवाज येतो या, तिकडे या. फकंडीच्या मग तुला म्हणतो का नाही तिकडे जाऊया. या, या. हा रंगा एक नंबर काम केलंस. आज तुझ्या हुशारीमुळं मी पोलिसांच्या तावडीतनं वाचलो नाही, घावलो म्हण टकलो हैवान. खेळ संपलाय तुझा टकलो हैवान. अरे सकाळीच्या सगळ्या गावभर फिरवून परत तिथं जाणल्याची झाल टकलो हैवान. साथीदार दर त्याला मी धरणार आहे. आजोबा ही घ्या हो HBD बनवल्या, ह्याचा दूर घ्या मग तुमचा खोकला जरा कमी येईल. बरं बरं ठीक आहे. पोलिसांच्या तावडीतला. अयो माझ्या टकल्यात गाडी वळली पुरी टायमावर गोळ्या घेत जा म्हणजे लवकर बरी होतील. गोळ्या. डॉक्टर साहेब हे घ्या तुमचे 2000 रुपये. त्या टकलो हैवानला खरंच वाटलं माझी पोरगी येडे आहे ती. पुरी कसली भारी ऍक्टिंग केली तू येड्याची. मी पण कसली भारी ऍक्टिंग केली वेळात निघल्याची. होय नाव आहे का मला कंटिन्यूस? आता 10 लाख रुपये जागी 50 लाख रुपये पाहिजे ते मला. सॉरी सरदार, त्यापेक्षा माझ्या पोरगीवर लग्न करा की. आता नाही. अहो मी काय आवडत नाही का तुम्हाला? आवडतीस पण मग आता जास्त लगेच लग्न करायचं. चालते. चालतंय तुला मग. फोन करतो. हॅलो म्हणजे बुवा. वाजंत्री बहुगल बलान करणे, टाळी आता वाजवा, शुभमंगल 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 शुभमंगल. अरे म्हणाय पुढचं शुभमंगल हँडसप. ही कुठली अक्षर? शुभ मंगल हँडसम. पकनीच्या भटजीनं आम्ही पोलीस आहे. यानं भटजीला आम्हाला फोन केला होता. सोनारा बघतो रे तुला. आता जेल मध्ये गेलो बघ टकलू. तुला टकलो गुली मारतो. गावात पोलीस मागा लागला. नको कुठे तरी. टकरीला साहेब टकलो हैवान गावलाय. कोण शबास रे भट्ट्या. हा टकलू सुट्टी नाही तुला.
हॅलो कमिशनर साहेब, माझ्या प्रमोशनचं तेवढं बघा, टकलो आहे गावलाय. माझं बरं हे हवालदारच म्हणून प्रमोशन करा. टकलो छान आमच्या कुठं आहे टकलो? अहो मला वाटलं ही त्याचं टाकलाय. फक्तीच्या लय शान आहे. चल कुठे गेला बघ टकलो आहे. चला अरे भावा, सरदार पोलिसांची गावला असतील काय रे? घावला असतील ती जाऊ दे आता. आजपासून मी सरदार. सरदार तुम्ही नालाय कानू, मला तिथे पोलिसांच्या तावडीत सोडून पळून आला इकडं. अहो सरदार, तुम्हाला सोडवायचा प्लॅन करत होतो आम्ही. बसा खोटं बोलला का? त्या सोनारानं माझी वाट लावली. त्याला सुट्टी नाही देणार, त्याला अद्दल घालवणार मी. सरदार, सोनाराला अद्दल घडवायला माझ्याकडे एक आयडिया आहे. काय आहे सांग, तू म्हणशील ते करतो. इथं बसा. बसलो, हा, डोळा का? झाकलं. हा, अरे काय करतोयस? थांबा की जरा. अगे अरे काय केलंस? वाटाला बडबडायला लागले. सरदार, ही बघा. अरे नालाय तो, माझी बिशी काढलीस. मेला साधा तू. सुट्टी नाही तुला. अहो सरदार, तुम्हीच म्हणलेला की सांगशील ते ऐकतो म्हणून. अरे म्हणून काय बिशी काढतोस का? अहो सरदार, त्या सोनाराला अद्दल घालवायची आहे का नाही? गाडवायची आहे की, हा, पण मग- त्याचा याचा काय संबंध? इकडे सांगतो. चालतंय, असंच करतो. हा. मग त्या सोनाराला कळेल एखाद्याच्या भावनेशी खेळल्यावर काय त्रास होत होती. असू दे सरदार, रडू नका. अरे काय या बी विषया राहिलेल्या अर्ध्या. ए भोरट्यानं हसू नका. सरदार, अजून गुळगुळीत करूया. आणि ती कानवली वाढलेली केस काढूया आणि भुया पण करूया. बरं चालतंय. हा, एकदम गुळगुळीत कर. कान कापचून आलाय का? हालताय कशाला मग? जरा थांबा की. ए पुढे बघ की. सॉरी. असं ते सॉरी काय ते आता आधी. थँक्स. पाहुणी बाई कुठल्या गावचं? मी परभणीची. माझं नाव माधुरी. मी बँकेत काम करते. माझा आणि मिस्टरांचा घटस्फोट झालाय, त्यामुळे मी इकडं राहायला आले. काळे मामा आहेत ना, हा, त्यांच्यात मी भाड्यानं राहते. घटस्फोट झालाय. जमलंय. काय? काय नाही काय नाही. माझी बायको पण वारल्या, मी पण एकटाच असतो. हो का? हे माझं कार्ड घ्या. काय मदत पडली, काय गरज लागली तर अर्ध्या रात्रीत फोन करा. मी माझी बंदूक घेऊन येतो. बरं. कशाला? लायसन आहे हो माझं बंदुकीचं. तुम्हाला कोण काय म्हटलं तर जागेवर ठोकतो. अय सोनार, तो टकलो आहे म्हणून परत दिसला काय? नाही परत दिसला, त्याचा काय परत त्रास नाही. बर ह्या कोण? या माधुरीबाई आहेत, त्या नवीन आले तिथं. ह्यांचा घटस्फोट झालाय. होय काय? होय. माधुरबाई नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काय अडचण आली का नाही मला सांगा, फोन करा नुसतं, लगेच येतो मी. इधर नंबर सेव्ह करा की तुमचा. हा. हा एक मिनिट, मिस कॉल देतो. मिस कॉल दिलाय बघा. काय पण अडचणी दे, अर्ध्या रात्री फोन करा, मला लगेच पळवते तू माझी बंदूक घेऊन. बरं बरं, फोन करा नुसता, फोन करावं तुम्ही. चालेल. जाऊ काय? येते. हा. सोनार लका मॉडेल जोरात आहे की. ओ साहेब, त्या माझ्या ओळखीच्या आहेत त्या. अरे मग बरं झालं की, माझं जमवून दे तिच्यावर सोनार. हे बसा. जा. आईला ह्या पोलिसाचा महादुरीवर डोळा आहे. तिनं काय करायच्या आधी मीच जाऊन महादुरीला लग्नाची मागणी घालतो. जातो. ओ माधुरी मॅडम, बसा की सोडतो. नाही, नको जाईन मी. अहो बसा की सोडतो. नको नको. अहो लांब लांब काय पळताय, बसा की बसा की. नाही, नको जाईन ना मी. अहो ऐका की, मला काहीतरी बोलायचं आहे. काय? बोला. मला तुम्ही लय आवडलाय. मी अजून बिन लग्नाचा आहे. माझ्यावर लगीन करणार काय? मी विचार करून सांग. अहो विचार करून परत सांगा. आधी बसा तरी, कॉपी घ्यायला जाऊया. आईला माधुरी इकडेच गेली. तड़प तड़प इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की।
माधुरी थांब. अहो तू सोनार मागून बोलतो गाडीच्या. लागू दे माग, ते कुत्र कोणाच्या पण माग लागतंय. माधुरी तू फक्त माझीच आहेस. आईला ही दोघं इथंच आहेत वाटतं. गाडीच पंक्चर करतोय. बर मॅडम सांगा मग तुमचा डिसिजन काय आहे ती. हो सांगते. या सोडतो. हो और तिच्या आईला गाडी कशी पंक्चर झाली. मॅडम काय झालं? अहो बघा ना यांची गाडी पंक्चर झाली. साहेब तुम्ही पंक्चर काढा. मॅडम तुम्ही बसा, सोडतो तुम्हाला. काढतो 2 मिनिटात येत जाईल. बसा बसा. छन से जो टूटे कोई सपना बाय. जग सुना सुना लागे जग सुना सुना. आईला कसली बाय असली. मी हिला लिफ्ट दिली, कॉफी पाजली आणि मला चुना लावून गेली. बायका अशातच साहेब, माझी पण बायको अशी होती ती पण तुम्हाला चुना लावणार. मॅडम ते साहेब काय म्हणला तुम्हाला? अहो ती मला लग्नासाठी मागणी घालत होती. काय? मग तुम्ही काय म्हटला? मी म्हटले विचार करून सांगते. बरं केलं सा बघा, तो साहेब लय वाईट आहे. मी तुम्हाला राणीगत ठेवीन. म्हणजे विल यू मॅरी मी? हो रोमॅन्टिक, तुम्ही किती छान आहात. माधुरी थांब, मी आधी विचारलं तुला. पण मी आधी अंगठी घातल्या. पण माझी आहे माधुरी. माझी आहे माधुरी. माधुरी माझी आहे. माझी आहे माधुरी. माधुरी माझी आहे. माझी आहे माधुरी. माझी आहे. अरे येऊ तर टकलो आहे वाला. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.